अ, आव- आपण आता 7 चॅप्टर बघतोय. 7 चॅप्टर्स, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2, इंट्रोडक्शन ऑफ मायक्रोबायोलॉजी. त्याच्यामध्ये आपण 3 टॉपिक्स कव्हर केलेले आहेत की व्हॉट इज अप्लाइड मायक्रोबायोलॉजी, त्यानंतर इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीमध्ये हाऊ द व्हेरियस products आर फॉर्म बाय डेअरी products. Then we see the cheese production, butter production, bread formation, vinegar formation. Now we see the microbial enzymes. What is the microbial enzymes? तर मी तुम्हाला अगोदर आता तुम्ही ऐकून घ्या. तुम्हाला अगोदर कॅटलिस्ट म्हणजे माहिती आहे का? कॅटलिस्ट कोण सांगेल? व्हॉट इज मीन बाय कॅटलिस्ट? सर ते रिएक्शन मध्ये पार्ट न घेता त्याचा रेट इन्क्रीज करतात. येस, कॅटलिस्ट असं म्हणतात की कुठल्याही केमिकल रिएक्शनमध्ये ते पार्टिसिपेट होत नाही, पण त्या रिएक्शन चं स्पीड वाढवतं, त्याला कॅटलिस्ट म्हणतात. मग एन्झाईमचं ॲक्शन तशीच आहे. तर एन्झाईमची ॲक्शन कशी आहे की ते त्याचं स्पीड वाढवतं. मग त्याला केमिकल कॅटलिस्ट जे वापरले जातात त्याच्यातून त्याची वा स्पीड वाढला जातो. पण आता ह्याच्यामध्ये काय आहे की मायक्रोबियल एन्झाईम म्हणजे काय? आता पूर्वीचे जे कॅटलिस्ट, केमिकल कॅटलिस्ट आहेत, ते इंडस्ट्रीत वापरले जायचे. त्या एन्झाईमचं जे आहे त्याला लो टेम्परेचर, पीएच हे सगळं करायला लागायचं. म्हणजे अगोदर जे केमिकलचे कॅटलिस्ट असतात त्यांचा लो पीएच, टेम्परेचर हे सगळं मेंटेन करायला लागायचं आणि ते मेंटेन करण्यासाठी आपल्याला बरेच एनर्जी वापरायला लागायची. म्हणजे समजा आपल्याला टेम्परेचर मेंटेन करायचं, तर टेम्परेचर मेंटेन करायला इलेक्ट्रिसिटी लागणार, त्यानंतर पीएच मेंटेन करायला व्हेरियस केमिकल्स लागणार. तर ह्याच्यामध्ये काय होत होतं की मोठ्या प्रमाणामध्ये एनर्जी जात होती, म्हणजे एनर्जी लॉस होत होता. त्यानंतर ज्याच्यामध्ये आपण हे बनवतो त्याचं इरोजन व्हायचं. समजा एखाद्या भांड्यामध्ये आपण हे बनवत असेल तर त्या भांड्याचं इरोजन म्हणजे झीज व्हायची. तर त्याच्याऐवजी आता मायक्रोबियल कॅटलिस्ट काय आहे, तर मायक्रोबियल कॅटलिस्ट सेम फंक्शन करतात, फक्त त्याला तुम्हाला टेम्परेचर, पीएच सगळं मेंटेन करावं लागत नाही आणि इरोजन होत नाही. तर ही जी मायक्रोबियल एन्झाईम आहेत त्याचा आपण स्टडी करणार आता आहे. तुम्हाला मायक्रोबियल कॅटलिस्ट जे आहेत, मायक्रोबियल एन्झाईम्स, हे थोडक्यात कळलंय का काय? फक्त केमिकल कॅटलिस्टच्या ऐवजी सर पण पीएच म्हणजे काय? तुम्हाला झालं नाही का 9वीला पीएच? अगोदर नाही झालं? झालंय सर. हा, तर पीएच म्हणजे आता तुम्हाला सांगतो, वॉटर जे आहे ना, वॉटर पाणी, त्याचा न्यूट्रल असतं, 7 pH असतो, बरोबर? त्या 7 पासून 1 पर्यंत पीएच म्हणजे आता तुम्हाला लिटमस पेपर माहिती आहे? येस सर. हा, त्याच्यामध्ये तुम्ही ऍसिडिक आहे का बेस आहे बघतो. तर वॉटर हे न्यूट्रल आहे, त्याचा पीएच 7 असतो. 7 पेक्षा कमी पीएच असेल तर ते ऍसिडिक असतं. म्हणजे सायट्रिक ऍसिड, लिंबू, हे जे सगळे आहेत, लिंबू आहे, सगळे फळं आहेत सायट्रिक ऍसिड वाले जे आंबट आहेत, त्याच्यात ऍसिड असतं. तर ते त्याचा पीएच ऍसिडिक असतो. पीएच म्हणजे त्याच्यामध्ये असणारं ऍसिड कॉन्सन्ट्रेशन मोजायचं घटक. आणि बेस म्हणजे जे डिटर्जंट वगैरे जे असतात ते बेस असतात, त्याचा 7 पेक्षा जास्त असणारं त्याला बेस म्हणतो. हा पीएच मेंटेन करायला लागतो. तेवढा पीएच मेंटेन केला तरच हे केमिकल कॅटलिस्ट ऍक्शन करतात. ते म्हणून आता त्याच्याऐवजी आपण मायक्रोबियल एन्झाईम्स वापरतो. तर आता लेटेस्ट सी मायक्रोबियल एन्झाईम्स. तुम्हाला पीएच कळलं का? हो सर. आता nowadays, instead of chemical catalyst, microbial enzymes are used in chemical industries. These enzymes are active at low temperature, pH and pressure, due to which energy is saved and erosion proof instruments are also not necessary. म्हणजे हे एन्झाईम लो टेम्परेचरला काम करू शकतात, त्यांचं पीएच आणि प्रेशर हे तुम्हाला मेंटेन करावं लागत नाही. तर असे जे मायक्रोबियल एन्झाईम आहेत ते आता केमिकल इंडस्ट्रीमध्ये वापरायला लागले आहेत. एन्झाईम कॅरी आउट अ स्पेसिफिक प्रोसेस, हेन्स अननेसेसरी बाय प्रोडक्ट्स आर नॉट फॉर्म, ड्यू टू विच एक्सपेन्सेस ऑन प्युरिफिकेशन आर मिनिमाइज. म्हणजे पूर्वी काय व्हायचं की केमिकल कॅटलिस्ट जर वापरले तर त्यात अननेसेसरी बाय प्रॉडक्ट तयार व्हायचे. मग ते बाय प्रॉडक्ट पासून परत प्युरिफिकेशन करावं लागायचं. ते आता ह्या मायक्रोबियल वापरल्यामुळं कमी झालेलं आहे. त्यांचं
बाय काय म्हणतात त्याला अननेसेसरी बाय प्रॉडक्ट कमी झालेला आहे आणि त्यामुळे एक्सपेन्सेस म्हणजे खर्च कमी झाला इंडस्ट्रीजचा. In case of microbial enzymatic reaction, elimination and decomposition of waste material is avoided and enzyme can be reused. म्हणजे आता ह्या अजून एक फायदा काय आहे की व्हॉट इज अ मायक्रो एन्झाइम्स, मायक्रोबियल एन्झाईमचे बेनिफिट्स असा एक क्वेश्चन विचारू शकतात. तर मायक्रोबियल एन्झाईमचं फर्स्ट बेनिफिट असं आहे की these enzymes are active at low temperature, pH and pressure due to energy is saved and एनर्जी सेव्ह होते. म्हणजे पूर्वी केमिकल ह्याला तुम्हाला टेम्परेचर मेंटेन करावं लागायचं, पीएच मेंटेन करायचं, प्रेशर मेंटेन करावं लागायचं, पण ह्यात तुम्हाला करावं लागत नाही. दुसरं इरोजन म्हणजे झीज. म्हणजे आता समजा लोखंड ह्याच्यात जर पाणी ठेवलं तर त्याला गंज चढतो. ही जी त्याचं इरोजन झालं त्या लोखंडाचं, ते इरोजन ह्या मायक्रोबियल एन्झाईममध्ये होत नाही. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की हे मायक्रोबियल एन्झाईम्स जे होतात त्याच्यातून इलिमिनेशन अँड डिकम्पोजन ऑफ वेस्ट मटेरियल इज अवॉइडेड. म्हणजे त्याच्यातून बाहेर काय बाय प्रोडक्ट पडत नाहीत आणि त्याचं डिकम्पोजन वेस्ट मटेरियलचं होत नाही त्या आणि ते परत यूज होऊ शकतं, रियूज करता येतं हे एन्झाईम्स. त्यामुळे तुम्हाला रेसिड्यू नाही आहे, इलिमिनेशन नाही, डिकम्पोजिशन ऑफ वेस्ट मटेरियल नाही आहे. हा एक फायदा मायक्रोबियल एन्झाईमचा होतो. Hence, such enzymes are eco-friendly, and some examples of microbial enzyme are oxidoreductase, transferase, hydrolysis, lysis, isomerase, ligase, etc. आता ह्या जे प्रक्रिया आहेत, ही प्रक्रियांची नाव आहेत. पहिलं तर तुम्हाला व्हॉट इज अ मायक्रोबियल एन्झाईम हे कळलंय का? येस सर. आता मायक्रोबियल एन्झाईमचे फायदे फर्स्ट असा आहे की इन मायक्रोबियल एन्झाईम वी नॉट नीड टू हॅव अ मेंटेन टेम्परेचर, पीएच आणि प्रेशर. दुसरं आहे त्यामुळे एनर्जी सेव्ह होते. इरोजन प्रूफ इन्स्ट्रुमेंट, त्याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंटचं इरोजन होत नाही. एन्झाईम कॅरी आउट स्पेसिफिक प्रोसेस, म्हणजे त्याच्यात अननेसेसरी बाय प्रॉडक्ट तयार होत नाहीत, म्हणजे नको असलेले घटक तयार होत नाही. परत हे ह्याच्यामध्ये डिकम्पोजिशन आणि इलिमिनेशन नसल्यामुळं तुम्हाला परत ते रियूज करता येतं हे एन्झाईम्स. म्हणजे आता ह्याच्यातले एक्झाम्पल ते दिलेत की मायक्रोबियल एन्झाईमचे एक्झाम्पल्स कुठले आहेत. आता फर्स्ट ऑक्सिडो रिडक्टेज, हे कुठं ऐकलं होतं आपण? ऑक्सिडो रिडक्टेज. तर आपण NADP, आठवतंय का तुम्हाला? येस सर. तर त्याच्यामध्ये ऑक्सिडो रिडक्टेज हे एन्झाईम वापरलं जायचं. कुठला चॅप्टर येतो आपला? सेकंड हा हा सेकंड चॅप्टर येतो. हा सेकंड चॅप्टर मध्ये आपण पाहिलं होतं. कशामध्ये पाहिलं होतं ते आपण? एनर्जी फॉर्म डिफरंट प्रोडक्ट्स, बरोबर. हा, तर त्याच्यामध्ये फॉर्मेशन मध्ये पाहिलं होतं. हा, तर त्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन पाहिली होती, बरोबर. ग्लायकोलिसिस, ह्याच्यामध्ये ते एन्झाईम वापरलं जातात. हे NADH2 आणि ATP रिलीज जे होतं आणि NADH2 FADH2 फॉर्मेशन जे आहे त्याच्यामध्ये हे मायक्रोबियल एन्झाईम यूज होतात. हे ऑक्सिडो रिडक्टेज म्हणजे ह्याच्यामध्ये ऑक्सिडेशन होतं आणि रिडक्टेज म्हणजे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन होते. म्हणजे ATP तयार होताना एकमेकाचे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतात. आता ट्रान्सफरेज मध्ये काय होतं? ॲटम ट्रान्सफर होतात. हायड्रोलायसिस मध्ये लायसिस होतं वॉटरचं. लायसिस आयसोमेरेज म्हणजे काय हे तुम्हाला हळूहळू कळत जाईल. फक्त एवढं लक्षात ठेवा की आयसोमेरेज म्हणजे काय असतं, तेच त्याचा ॲटॉमिक नंबर तोच असतो, फक्त वेगवेगळे कंपाऊंड्स असतात. आणि लिगेसी हे वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकल रिॲक्शन आहेत, मायक्रोबियल रिॲक्शन आहेत. त्या रिॲक्शन मध्ये हे मायक्रोबियल एन्झाईम वापरले जातात. हे कळलंय का तुम्हाला? येस सर. हे ह्या एक्झाम्पल एवढं तुमच्या नाही लक्षात राहिलं तरी चालेल. फक्त ह्या जे प्रोसेस आहेत ह्या प्रोसेसमध्ये ऑक्सिडो रिडक्टेज म्हणजे आपण जे ग्लायकोलिसिस, त्यानंतर क्रेब सायकल, त्यानंतर इलेक्ट्रॉन चेन रिॲक्शन जे पाहिलं त्याच्यामध्ये हे एन्झाईम वापरले जातात. ह्या एन्झाईममुळेच आपल्याला ते ATP फॉर्मेशन होतं आणि एनर्जी रिलीज होते.
त्यानंतर हे ट्रान्सफरेज काय आहे, हायड्रोलायसिस हे वेगवेगळ्या प्रकार, जसं आपण ते ह्याच्यात पाहिलं की मी ग्लायकोलिसिस आणि क्रेब सायकल, इलेक्ट्रॉन चेन रिएक्शन, अशा वेगवेगळ्या प्रकारचे रिएक्शन. आता ह्याच्यात काय होणार, ट्रान्सफरेज म्हणजे ह्याच्यात ॲटम ट्रान्सफर होतात. ह्याच्या ऑक्सिडो रिडक्टेजमध्ये इलेक्ट्रॉन जे असतात ॲटमच्या बाहेर सर्कलमधले, ते एक्सचेंज होतात. हायड्रोलाइजमध्ये वॉटरचं लायसिस होतं. लायझेस आणि आयसोमेरेजमध्ये वेगवेगळे कंपाऊंड्स असतात. हे प्रोसेस आहे. तुम्हाला पुढे 11-12ला ह्या एक्झाम हे आयसोमेरेज काय, लायगेस काय हे स्टडीला मिळेल. फक्त यावेळेस तुम्ही फक्त मायक्रोबियल एन्झाईम काय आहे, म्हणजे कॅटॅलिस्टचीच ॲक्शन ते फक्त मायक्रोबियल एन्झाईम करतात आणि त्याचे फायदे हे तुम्हाला क्लिअर झाले का मायक्रोबियल एन्झाईम? येस सर. आता प्रोसेस of dirt or muck removal occurs at low temperature too, due to mixing of enzyme with detergent. Glucose and fructose syrup can be obtained from the corn flour by action of enzyme obtained from bacilli and streptomyces. म्हणजे आता ह्यांनी प्रोसेस ऑफ डर्ट और मुक रिमूव्हल ऑकर ॲट लो टेम्परेचर टू ड्यू टू द मिक्सिंग ऑफ एन्झाईम विथ डिटर्जंट. आता हा डिटर्जंट म्हणजे काय, सोप. आता तुम्हाला काही रिमूव्ह करायचंय, डर्ट म्हणजे घाण किंवा मुक म्हणजे जे डर्ट म्हणजे मळ असेल, तो तुम्हाला रिमूव्ह करायचा, तर त्याच्यासाठी आपण डिटर्जंट बरोबर हे एन्झाईम यूज केले जातात. हे एन्झाईम्स यूज केले की ते इझिली लो टेम्परेचरला रिमूव्ह होतं, म्हणजे तुम्हाला गरम करायची गरज नाही. म्हणजे आपण सोप लावतो, डिटर्जंट लावतो, त्याच्यामध्ये हे जर एन्झाईम टाकले, मायक्रोबियल एन्झाईम्स, तर त्याची लगेच रिमूव्ह. हे तुम्हाला मायक्रोबियल एन्झाईमचे युजेस सांगतायत. रिमूव्हल म्हणजे डर्ट रिमूव्हल, डर्ट म्हणजे घाण, वरची जी घाण असते ना, मळ काढण्याची प्रक्रिया, म्हणजे स्किनची डर्ट काढायची, म्हणजे वरची घाण काढायची असेल तर आपण सोप लावतो. सोप बरोबर डिटर्जंट, हे वेगवेगळ्या ठिकाणी केमिकल असेल, मोठ्या इंडस्ट्रीमध्ये कुठं असेल, फ्लोअर साफ करायचा सर म्हणजे सोप मध्ये एन्झाईम असतं का काय? ते एन्झाईम ऍड केलं ना तर ती प्रोसेस लो टेम्परेचरला पण होते. त्या सोपने तो डर्ट निघणार नाही. तुम्ही एन्झाईम ऍड केले की ती लो टेम्परेचरला पण तो डर्ट बाहेर निघेल. नाहीतर आपल्याला मग सोप लावायला लागेल, मग थोडं गरम करायला लागेल. कुठलीही घाण, आता फ्लोअरवरती घाण आहे तर त्याच्यात डिटर्जंट टाकतो आपण, बरोबर. वॉशिंग पावडरचे डिटर्जंट असतात ना, ज्याचा फेस होतो ते डिटर्जंट सगळे, तर त्या डिटर्जंटमध्ये फक्त एन्झाईम्स ऍड केले की ती प्रोसेस स्मूथली लो टेम्परेचरला होते. तसंच कुठं अजून एन्झाईम वापरतात, ग्लुकोज अँड फ्रुक्टोज सिरप कॅन बी ऑप्टेन फ्रॉम कॉर्न फ्लोअर बाय रिएक्शन ऑफ एन्झाईम. म्हणजे आता ग्लुकोज आणि फ्रुक्टोज हे काय आहेत, कार्बोहायड्रेट आहेत. हे ग्लुकोजेस म्हणजे कार्बोहायड्रेटचे प्रकार आहेत. हे कॉर्न फ्लोअर असतं. कॉर्न फ्लोअर माहिती आहे ना तुम्हाला? हो सर. त्याच्यामधून हे ग्लुकोज आणि फ्रुक्टोज कसं मिळतं, ऍक्च्युली कॉर्न फ्लोअरच गोड असतं, थोडं स्वीट असतं, बरोबर. त्याच्यापासून एन्झाईम ऑप्टेन फ्रॉम द बॅसिलाय एन्झाईम आहेत, ऍक्शन ऑफ एन्झाईम कुठल्या ह्याच्यापासून, स्ट्रेप्टोमाइज आणि बॅसिलाय, फ्रॉम बॅसिलाय आणि स्ट्रेप्टोमाइज, त्याच्यामध्ये ऍड करून हे एन्झाईम्स ऍड करून आपल्याला ग्लुकोज आणि फ्रुक्टोज त्या कॉर्नफ्लोअर पासून मिळतं. मायक्रोबियल एन्झाईम्स आर यूज इन व्हेरियस इंडस्ट्री लाईक चीज, प्लांट्स, टेक्सटाईल, लेदर, पेपर. आता हे कुठं कुठं वापरलं, चीज बनवायला वापरलं जातं, प्लांट एक्स्ट्रॅक्ट म्हणजे प्लांट पासून जर एक्स्ट्रॅक्ट काढायचं असेल, टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये लेदर आणि पेपर बनवायला हे मायक्रोबियल एन्झाईम वापरले जातात. म्हणजे मायक्रोबियल एन्झाईमवर नोट आली तर तुम्हाला मायक्रोबियल एन्झाईम हे केमिकल कॅटलिस्टच्या ऐवजी वापरलं जातं. हे लो टेम्परेचर आणि पीएच आणि प्रेशरला काम करू शकतात आणि त्यामुळे एनर्जी सेव्ह होते, इरोजन ऑफ द इन्स्ट्रुमेंट होत नाही, त्यानंतर अननेसेसरी बाय प्रॉडक्ट तयार होत नाहीत, त्यांना प्युरिफिकेशनची गरज नाही आहे आणि हे मायक्रोबियल रिॲक्शनमध्ये वेस्ट मटेरियल परत रियूज करता येतं. हे तुम्हाला एवढे मायक्रोबियल एन्झाईमचं लिहावं लागेल. आणि कुठं कुठं वापरलं जातं तर हे रिमूव्हल ऑफ डर्ट म्हणजे घाण काढण्यासाठी एन्झाईम मिक्स विथ द डिटर्जंट, ग्लुकोज,
कॉर्नफ्लोअर पासून ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मिळवण्यासाठी वापरलं जातं. हे कळलं का तुम्हाला? येस सर. आता हे ऑर्गॅनिक ऍसिड यूज इन व्हेरियस कमर्शियल प्रोडक्ट्स अँड मायक्रोब्स युजफुल फॉर द सेम. आता तुम्हाला जर आता वेगवेगळे सोर्स पासून कुठले कुठले मायक्रोब्स वापरून आपण त्याच्यापासून कुठले कुठले प्रॉडक्ट बनवतो हे त्याचे हे चार्ट दिलेलं आहे. आता फर्स्ट काय, शुगर बीट मॉलेसिस. आता व्हॉट इज अ शुगर अँड बीट मॉलेसिस, कोण सांगेल काय आहे? शुगर मॉलेसिस मळी कोण सांगेल? शुगर म्हणजे साखर. नाही, मॉलेसिस शुगर अँड बीट मॉलेसिसचा अर्थ. शुगर म्हणजे साखर, बरोबर आहे. व्हॉट इज मीन बाय मॉलेसिस? म्हणजे आता जर शुगर केन घेतली, म्हणजे हा राहिलेला त्याला मूळ म्हणतात ना. हा येस, त्यालाच मॉलेसिस म्हणतात. म्हणजे शुगर केन म्हणजे ऊसाचं आपण जे ऊसाचं कांड घेतलं त्याला जर ज्यूस काढून टाकला, म्हणजे ज्यूस काढला, शुगर केनचा ज्यूस आपण काढला, जो राहतो प्रॉडक्ट त्याला मोलेसिस म्हणतात. आता बीट, खाण्याचं बीट जे आहे त्याच्यातून जर ज्यूस काढून टाकला, जो खाली राहतो त्याला मोलेसिस म्हणतात. ह्या मोलेसिस मध्ये, मळीमध्ये अमोनिया सॉल्ट ऍड करायचा. त्याच्यामध्ये मायक्रोब्स कुठले ऍड करायचे? बेव्ही बॅक्टेरियम आणि कॉर्नोबॅक्टेरियम. हे कॉर्नोबॅक्टेरियम आणि ब्रेव्ही बॅक्टेरियम हे त्यात ऍड करायचे. त्यात अॅमिनो ऍसिड्स हे अॅमिनो ऍसिड पासून काय बनतं, कोण सांगेल? ग्रुप ऑफ अॅमिनो ऍसिड फ्रॉम प्रोटीन्स, बरोबर. हा, मग हे एल ग्लुटॅमिक ऍसिड, त्याच्यामध्ये हे अॅमिनो ऍसिड ऍड केल्यानंतर आपल्याला मोनोसोडियम ग्लुटामेट म्हणजे अजिनोमोटो मिळतो. व्हॉट इज अजिनोमोटो? मी तुम्हाला सांगितलं ना. हार्मफुल सबस्टन्स. हा, इट इज अ हार्मफुल सबस्टन्स. मोनोसोडियम ग्लुटामेट म्हणजे अजिनोमोटो. चायनीज मध्ये हे यूज केलं जातं. आता चायनीज मध्ये पण याचा यूज बंद झालेला आहे. चायनीज बाय प्रोडक्ट मध्ये आता अजिनोमोटो वापरलं जात नाही. हा अजिनोमोटो तुम्ही जर मोनोसोडियम ग्लुटामेट द्या म्हटलं तर कोणी देणार नाही, पण तुम्ही अजिनोमोटो द्या म्हटलं तर तुम्हाला अजिनोमोटो मिळेल. ह्या अजिनोमोटोमुळे त्याला एक टेस्ट येते आणि तुम्हाला ते परत परत खावंसं वाटतं. म्हणजे शेजवान प्रकार आहे, त्यानंतर नूडल्सचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये हे अजिनोमोटो एक मिठाचा प्रकार आहे, सॉल्टचा. हे टाकलं की तुम्हाला ते परत परत जे चव असते ना, चायनीजच्या ह्याला चव असते, तुम्ही बघितले ना. तर हे मोनोसोडियम ग्लुटामेट मुळे असतं. हे मोनोसोडियम ग्लुटामेट कसं बनतं, तर शुगर बीट मॉलेसिस, त्याच्यामध्ये हे मायक्रोब ब्रेव्ही बॅक्टेरियम आणि कोरोनोबॅक्टेरियम ऍड केल्यानंतर आणि त्याच्यामुळे अॅमिनो ऍसिड एल ग्लुटॅमिक ऍसिड, त्याच्यानंतर त्याच्यापासून अजिनोमोटो तयार होतो. आता दुसरं आहे, हे अजिनोमोटो कळलंय का तुम्हाला? माहिती आहे ना चायनीजचं अजिनोमोटो? येस सर. हा, अजिनोमोटो. तुम्हाला जे चायनीज परत परत खाऊ वाटतं ना, किंवा काही काही ठिकाणी हॉटेलमध्ये ह्याचा सांबर चांगला आहे, ह्याचं बाय प्रोडक्ट चांगला आहे, त्याच्या वेळेस काय असतं, एखाद्या वेळेस हे अजिनोमोटो त्यात टाकलेलं असतं, त्यामुळे तुम्हाला परत परत ते खावंसं वाटतं. म्हणजे ती टेस्ट असते. काहींची टेस्ट खूपच भारी असते. तर मी असं म्हणत नाही की ज्यांची टेस्ट भारी असते त्यात अजिनोमोटो टाकलेला असतो, पण ज्यांची टेस्ट भारी असते त्यात हे अजिनोमोटो टाकण्याची शक्यता आहे. हे अजिनोमोटो किडनीसाठी हार्मफुल आहे. तुम्ही असं ऐकलं असेल ना की ह्या इथं चांगला सांबर मिळतो, इथं चांगलं चांगलं चवीचं असतं, तर त्यात शक्यता अशी असते की हे मोनोसोडियम ग्लुटामेट यूज केल्याची शक्यता असू शकते. हे कळलं का पहिलं, अजिनोमोटो? येस सर. हा, आता त्यानंतर शुगर मॉलिसिस म्हणजे हे कळेल शुगर मॉलिसिस काय. त्यामध्ये सॉल्ट, त्यानंतर मायक्रोब्स ऍस्पेरजिलस निगर हे ऍड केल्यानंतर त्याच्या सायट्रिक ऍसिड, हे सायट्रिक ऍसिड तयार होणार त्यात अॅमिनो ऍसिड मध्ये. सायट्रिक ऍसिड म्हणजे की कुठलेही आंबट, म्हणजे सायट्रिक ऍसिड म्हणजे तुम्ही लिंबू वगैरे सगळ्यात सायट्रिक ऍसिड आहे. हे अॅमिनो ऍसिड तयार होणार त्याच्यामध्ये. मग हे कशामध्ये यूज केलं जातं,
ड्रिंक्स, टोफोज, चॉकलेट प्रोडक्शन म्हणजे कोल्ड ड्रिंक, लिम्का वगैरे हे असतं ना त्याच्यामध्ये हा सायट्रिक ऍसिड यूज केला जातो. टोफोज म्हणजे गोळ्या आणि चॉकलेट याच्यामध्ये हे टेस्टसाठी हे सायट्रिक ऍसिड हे अमिनो ऍसिड ऍड केलं जातं. तर ह्याच्यामध्ये कुठला वापरला जातो? कोण सांगेल? सायट्रिक ऍसिड. नाही नाही. मायक्रोब्स कुठला? सायट्रिक ऍसिड तयार झालं पण कुठला? ऍस्परगिलस निगर. ऍस्पेरगल निगर. आता एल ऍस्पेरलिगस निगर. आता दुसरा आहे ग्लुकोज कॉर्न स्टीप लिकर. म्हणजे आता एक कॉर्न स्टीप लिकर कॉर्न पासून बनवलेली लिकर म्हणजे त्याचं अल्कोहोल फर्मेंटेशन लिकर जे तयार असतं ना शेवटचा बाय प्रोडक्ट लिकर किंवा ग्लुकोज ह्याच्यामध्ये परत ऍस्पेरिगस निगर टाकल्यानंतर ग्लुकॉनिक ऍसिड तयार होतं. ग्लुकॉनिक ऍसिड हे कुठं वापरलं जातं? प्रोडक्ट्स ऑफ मिनरल्स युज्ड ॲज अ सप्लिमेंट फॉर कॅल्शियम अँड आयर्न. म्हणजे जे मिनरल्स असतात तुमच्या शरीराला आवश्यक असतात, कॅल्शियम असेल, वेगवेगळे सोडियम क्लोराईड सारखे मिनरल्स असतील, हे सप्लिमेंट फॉर कॅल्शियम अँड आयर्न हे मिनरल्स यूज कुठं करतात? कॅल्शियम आणि आयर्नच्या ह्याच्यामध्ये हे ग्लुकॉनिक ऍसिड यूज केलं जातं. त्यानंतर मॉलिसिस कॉर्न स्टिप्स लिकर्स. आता मॉलिसिस किंवा कॉर्न स्टिप लिकर्स याच्यामध्ये लॅक्टोबॅसिलस डेल्बुर्की हे मायक्रोब्स ऍड केले की लॅक्टिक ऍसिड तयार होणार आणि लॅक्टिक ऍसिड हे नायट्रोजन प्रोडक्शन आणि व्हिटॅमिनसाठी यूज होतं. सोर्स ऑफ नायट्रोजन प्रोडक्शन ऑफ द व्हिटॅमिन्स यासाठी याचा उपयोग होतो. त्यानंतर मॉलिसिस आहे किंवा कॉर्न स्टिप लिकर याच्यामध्ये ऍस्पेरलिगस इक्टोकॉनियस हे ऍड केलं की इटॅकोनिक ऍसिड तयार होतं. हे पेपर, टेक्स्टाईल, प्लॅस्टिक इंडस्ट्री आणि गम प्रोडक्शनसाठी हे इटॅकोनिक ऍसिड यूज होतं. माझ्या माहितीनुसार हा जो शेवटचा आहे इटॅकोनिक ऍसिड हे एकदा क्वेश्चन येऊन गेलेला आहे की इटॅकोनिक ऍसिड युज्ड इन विच इंडस्ट्री म्हणजे पेपर, टेक्स्टाईल इंडस्ट्री, गम प्रोडक्शन आणि त्याच्यामध्ये ॲस्पेरगिलस इटॅकोनियस यूज केला जातो. आता हे तुम्हाला थोडंसं वाचून लक्षात ठेवावं लागेल कारण एकदा क्वेश्चन येऊन गेला म्हणजे परत येऊ शकतो. एखाद वेळेस एल ग्लुटामेट किंवा आजिनोमोटो मध्ये कुठलं किंवा ब्रेव्हिबॅक्टेरियम, कोर्नोबॅक्टेरियम हे जे यूज इन शुगर मॉलिसिस पासून एल ग्लुटॅमिक ऍसिड अमिनो ऍसिड तयार होतं आणि हे कशामध्ये तर प्रोडक्शन ऑफ अमिनो ऍसिड किंवा ग्लुटामेट यासाठी वापरलं जातं. हा येऊन गेलेला आहे खालचा ऍस्पेरलिगस इटॅकोनियस. हे चार्ट कळलाय का तुम्हाला? तुम्हाला ही नावं लक्षात ठेवण्याशिवाय पर्याय नाही. खूप बोर्ड विषय आहे पण हे तुम्हाला पर्याय नाही नावं लक्षात ठेवण्याशी. आता ह्या चार्ट तुम्हाला थोडाफार लक्षात ठेवावा लागेल. त्यानंतर आता तुम्ही घरी आईस्क्रीम बनवलं असेल तर आईस्क्रीम बनवल्यानंतर ते आईस्क्रीम आपलं एवढं घट्ट होत नाही. झालं घट्ट तर त्याच्यामध्ये बर्फ असतो म्हणजे आईस असतो बरोबर. पण तुम्ही विकत घेतलेल्या ह्याच्यामध्ये तसं नसतं. तर त्याच्यामध्ये का नसतं तर त्याच्यामध्ये झॅन्थिन गम हे नावाचं ऍड केलेला असतो. आता हा झॅन्थिन गम कसा तयार होतो हे तुम्हाला आत्ता झॅन्थिन गमवर पण क्वेश्चन येऊन गेलेला आहे. झॅन्थिन गम आपल्याला असं मार्केटमध्ये प्रोव्हाइड होतं का? हा मिळतं ना. आईस्क्रीमचे दुकानाचे आईस्क्रीम बाय प्रोडक्टचे दुकान असतात ना त्याच्यामध्ये झॅन्थिन गम मिळतं. आता व्हॉट इज अ झॅन्थिन गम? दॅट्स इम्पर्ट थिकनेस टू द युअर फेवरेट आईस्क्रीम, पुडिंग, चॉकलेट्स, मिल्क शेक, चॉकलेट ड्रिंक, इन्स्टंट सूप एटसेट्रा. म्हणजे सूप वगैरे तयार करताना असं घट्टपणा येतो ना तर तो हा झॅन्थिन गम मुळे असतो. तर आपण सूप बनवायला गेलो व्हेजिटेबल मिक्स सूप, टोमॅटो सूप त्याला येतो का घट्टपणा? नो, कारण त्यात झॅन्थिन गम नसतो. तर हे झॅन्थिन गम यूज केला जातो. दिस गम इज ऑब्टेन बाय फर्मेंटेशन ऑफ स्टार्च मोलेस विथ द हेल्प ऑफ झॅन्थोमोनस स्पेसीज. म्हणजे तुम्ही मॉलेस किंवा स्टार्च घेतलं
तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय ऍड करायचंय, झॅन्थोमोनस स्पीसीज हे ऍड केलं की त्या स्टार्चचं म्हणजे स्टार्च मोलेसमध्ये झॅन्थोमोनियस स्पीसीज ऍड केलं की त्यापासून जो तयार होणार आहे तो झॅन्थिन गम. तो झॅन्थिन गम ऍड केला की तो थिकनेस येत आहे. इट इज अ व्हेरियसली युजफुल ड्यू टू प्रॉपर्टी लाईक सोलेबिलिटी इन हॉट अँड कोल्ड वॉटर. म्हणजे हे काय यूज होतं, तुम्ही थंड पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये कुठेही तो सोल्युबल आहे हा झॅन्थिन गम. त्यामुळे तो इझिली सोल्युबल असल्यामुळे तुम्हाला कुठेही तो वापरता येतो आणि ह्याची डेन्सिटी हाय असते. इट इज यूज फॉर प्रोडक्शन ऑफ पिगमेंट्स, फर्टिलायझर्स, वीडसाइड्स, टेक्सटाईल पिगमेंट, टूथपेस्ट, हाय क्वालिटी पेपर. मग ह्याचा झॅन्थिन गम कुठं कुठे यूज होतो, तर हा पिगमेंट्स वेगवेगळे कलर असतात ते तयार करण्यासाठी. फर्टिलायझर्स म्हणजे आपण फर्टिलायझर्स वापरतो ना त्याच्यासाठी. फर्टिलायझर्स म्हणजे जे फार्मिंगमध्ये आपण त्याचं प्रोडक्शन वाढवण्यासाठी जे खतं टाकतो ते फर्टिलायझर्स. विडीसाइड्स म्हणजे तण, शेतातले तण असतं ना ते तण मारण्यासाठी. टेक्सटाईल पिगमेंट्स वेगवेगळ्या कलर, टेक्सटाईल म्हणजे इंडस्ट्रीमध्ये पिगमेंट्स म्हणजे कलर तयार करण्यासाठी. टूथपेस्ट आणि हाय क्वालिटी पेपर, चांगला पेपर बनवण्यासाठी. आता हे कळलं का झॅन्थिन गम? येस सर. आणि झॅन्थोमोनस स्पेसिस हे त्यासाठी वापरलं जातं. हे झॅन्थिन गम पण येऊन गेलेला क्वेश्चन आहे हा, पण येऊ शकतो परत. झॅन्थिन गम बद्दल काय शंका आहे? नाही सर. आता सबस्टन्स ऑप्टेन बाय मायक्रोबियल प्रोसेसिंग आणि रोल्स. आता मायक्रोबियल वापरून वेगवेगळ्या प्रोसेस करतोय आपण, फर्मेंटेशन करतोय आणि वेगवेगळे बाय प्रोडक्ट्स तयार होतात. आता हे मायक्रोबियल वापरून काय काय, सायट्रिक ऍसिड, मॅलिक आणि लॅक्टिक ऍसिड तयार झाले. हे कशामुळे, जे जे आता सायट्रिक ऍसिड आपण वर पाहिलं, सायट्रिक सिट्रिक आहे, मॅलिक आहे आणि लॅक्टिक ऍसिड. हे सिट्रिक ऍसिड, मॅलिक ऍसिड आणि लॅक्टिक ऍसिड हे जे मायक्रोबियल प्रोसेसमध्ये तयार झालेले सबस्टन्स आहेत. ते हे कशासाठी यूज होतात, टू इम्पोर्ट ऍसिडिटी म्हणजे त्याला ऍसिडिटी आणण्यासाठी. ऍसिडिटी म्हणजे आम्लता आणण्यासाठी. म्हणजे आपण विनेगार पाहिलं, त्यानंतर योगर्ट पाहिलं. ह्या सगळ्यामध्ये जी ऍसिडिटी किंवा जी आम्लता येते ती ड्यू टू दिस सिट्रिक ऍसिड, मॅलिक ऍसिड किंवा लॅक्टिक ऍसिड यांचा रोल आहे टू इम्पार्ट ऍसिडिटी. कळलं? येस सर. हा. आता ग्लुटॅमिक ऍसिड, लायसिन आणि ट्रिप्टोफॅन हे ह्याचा उपयोग काय होतो? ग्लुटॅमिक ऍसिड, लायसिन आणि ट्रिप्टोफॅन हे मायक्रोबियल प्रोसेसमध्ये तयार होतात. हे ग्लुटॅमिक ऍसिड आणि लायसिन, आणि हे लायसिन आपण पाहिलं ना ह्याच्यामध्ये कुठं पाहिलं होतं आपण हे लायसिन? हे प्रोटीन आहे, प्रोटीन. आठवतं तुम्हाला लायसिन कुठं पाहिलं होतं आपण? कुणाला आठवतंय का? ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलोकेशन आणि ट्रान्सडक्शन याच्यात पाहिलं होतं, आठवतंय का? लायसिन तयार होतं, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन, हा येस सर. मेसेंजर आरएनए. ते हे लायसिन, हा म्हणजे हा प्रोटीन, जे प्रोटीनचे प्रकार आहेत. हे प्रोटीन बाइंडिंगसाठी हे ग्लुटॅमिक ऍसिड, लायसिन आणि ट्रिप्टोफॅनचा उपयोग होतो. आता हे मायक्रोब्समध्ये नायसिन, नेटामायसिन जे तयार होतं ते मायक्रोबियल रिस्ट्रिक्टर. म्हणजे हे व्हिटॅमिन नायसिन, नेटामायसिन जे असतात मायक्रोबियल रिस्ट्रिक्टर. म्हणजे एखादी मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या शरीरात गेला आणि त्याची ग्रोथ व्हायला लागली, त्याला रिस्ट्रिक्ट करण्यासाठी नायसिन, नेटामायसिन. डॉक्टर आजारी पडल्यानंतर मल्टीव्हिटॅमिन देतात ना, त्यात नायसिन, नेटामायसिन असतं. ते काय करतात? मायक्रोबियल रिस्ट्रिक्टर म्हणजे मायक्रोबियलची ग्रोथ ते रिस्ट्रिक्ट करतात. कळलं? येस सर. आता ऍस्कॉर्बिक ऍसिड म्हणजे व्हिटॅमिन सी, तर किंवा B12, B2. व्हिटॅमिन सी म्हणजे ऍस्कॉर्बिक ऍसिड. आता व्हिटॅमिन सी म्हणजे लिंबू वगैरे हे सगळ्यात हे व्हिटॅमिन सी असतं. हे अँटीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन्सचा रोल करतो. म्हणजे अँटीऑक्सिडंट म्हणजे काय, ऑक्सिडेशन म्हणजे काय, कोण सांगेल? ऑक्सिडेशन म्हणजे ब्रेकडाऊन. जर शरीरामध्ये एखादं बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा व्हायरल इन्फेक्शन आलं की शरीरातल्या सेल्सची किंवा ह्याची ब्रेकडाऊन
थांबवणारं अँटीऑक्सिडंट, त्याचं ब्रेकडाऊन थांबवणारे घटक ते कुठले आहेत? तर व्हिटॅमिन सी, B12, B2 हे ऍक्ट एज अँटीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन्स. तुम्हाला फक्त ॲस्कॉर्बिक ऍसिड, व्हिटॅमिन सी, B12 त्याचा रोल काय आहे? तर अँटीऑक्सिडंट व्हिटॅमिन्स, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आलं लक्षात? येस सर. आता येस. बीटा कॅरोटीन, लायकोपेन्स, झॅन्थिन्स आणि ल्युटिन हे इडेबल कलर्स आहेत. ओके. झॅन्थिनेस हे इडेबल कलर म्हणजे खाण्याजोगे कलर. म्हणजे हे बीटा कॅरोटीन काय आहे, लायकोपिन्स काय आहे, झॅन्थिनेस काय आहे आणि ल्युटिन काय आहे, हे मायक्रोबियलचे बाय प्रोडक्ट आहेत. हे इडेबल कलर आहेत. म्हणजे खाण्याचे कलर जे असतात ना, वेगवेगळ्या प्रोडक्ट्सला आणतो आपण, हे या मायक्रोब्सच्या प्रोसेसमध्ये तयार झालेल्या सबस्टन्स पासून आहेत. आता पॉलिसॅकराइड्स आणि ग्लायकोलिपिड्स हे इमल्सिफायर्स म्हणजे ज्याच्यात इमल्शन तयार होतं, म्हणजे ऑइल्स वेगळं करायचं जे इमल्सिफिकेशन असतं. इमल्सिफिकेशन म्हणजे त्यातून इमल्सिफिकेशन जातं. कसं सांगा, इमल्सिफायर्स म्हणजे त्याच्यातून तुम्हाला वेगळं असे फसफसणारे जे असतात ना सबस्टन्सेस, ते इमल्सिफायर असतात. त्यानंतर व्हॅनिला, इथाईल, व्हॅनिलियन म्हणजे व्हॅनिला आईस्क्रीम, इथाईल ब्युट्रेट, पेपरमिंट फ्लेवर, इसेन्स फ्लेवर्स, फ्रुट्स अँड फ्लॉवर्स म्हणजे वेगवेगळे फ्लेवर जे आहेत, इसेन्स, व्हॅनिलियन म्हणजे हे बाय प्रोडक्ट आहे मायक्रोबियल प्रोसेसमधलं. इथाईल ब्युट्रेट म्हणजे फ्रूट फ्लेवर असतात. पेपरमिंटच्या गोळ्या तुम्ही खाल्ल्या असतील ना, थंड असे लागतात ते. हे सगळे मायक्रोबियलच्या प्रोसेसमध्ये झालेले सबस्टन्स आहेत. त्याला इसेन्स म्हणजे एक प्रकारचा ठराविक सुगंध येतोय. इसेन्स म्हणजे सुगंध आणण्यासाठी हे वापरले जातात. आणि ह्यानंतर ह्या जिलेटॉल अँड ॲस्पॅरेटम हे आर्टिफिशियल स्वीटनर आहेत, म्हणजे गोडपणा आणतात. आर्टिफिशियल स्वीटनर म्हणजे काय? आता तुम्ही साखर खाल्ली तर साखरेच्या 6 पट गोड असं सबस्टन्स आर्टिफिशियली बनवतात, पण ते साखरेसारखं नसतात. ते हे मायक्रोब्स पासून बनलेले आहेत. त्याला झेलिटॉल किंवा ॲस्पॅरेटम म्हणतात. किंवा आता जे लोकांना डायबिटीस आहे ते शुगर फ्री मटेरियल खातात, ते हेच असतं, झेलेटॉल किंवा ॲस्पॅरेटम पासून बनलेले आर्टिफिशियल स्वीटनर्स. त्याच्यामध्ये लो कॅलरी असते, साखरेसारखी जास्त कॅलरी नसते. या सबस्टन्सही तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. हे कळलेत का? हे बाय प्रोडक्ट आहेत मायक्रोबियल प्रोसेसिंगचे. येस सर, कळाले. तर हा पूर्ण चॅप्टरच नवीन नवीन नावांचा आहे. नवीन नवीन नावं आहेत. एक मला वाटतं 30 ते 40 वेगवेगळी नावं आहेत नवीनच तुम्हाला. आता हे सिट्रिक, मॅलिक, लॅक्टिक, ग्लुटॅमिक हे सगळी नवीन नावं आहेत तुम्हाला. मला वाटतं पूर्वी कधी येऊन गेलेली पण नसतील, पण तुम्हाला ते लक्षात ठेवायला लागतील. कुठेतरी असा चार्ट करून ठेवा ह्या सगळ्यांचा, येता जाता वाचायचं, म्हणजे ही नावं लक्षात राहतील. हे चार्ट लक्षात आला? येस सर. आता आपण काय बघतो माहिती काही मायक्रोबियल जे आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम, त्याचा व्हेरियस कुठं कुठं यूज होतो. तर हा आपण आता आपल्या खाद्यपदार्थातला पाहिला की आपल्याला खाण्यामध्ये प्रोटीन बाइंडिंग करायचं असेल तर कुठला वापरायचा, मायक्रोबियल रिस्ट्रिक्टर कुठले वापरायचे, अँटीऑक्सिडंट कुठले आहेत, एडेबल कलर कुठले, इमल्सिफायर कुठले, इसेन्स म्हणजे सुगंध येण्यासाठी कुठले आहेत, किंवा गोडी वाढवण्यासाठी कुठले आहेत, हे पाहिल्यानंतर आता आपण आजारी पडलो की अँटीबायोटिक दिले जातात. तर हे अँटीबायोटिक सुद्धा बनण्याची, ह्या मायक्रोब पासून बनण्याची प्रक्रिया आहे. तर ह्याच्यात कुठले कुठले अँटीबायोटिक आहेत, म्हणजे पेनिसिलिन, सिफलोस्पोरिन पासून मोनोबॅक्टम हे नाव आहेत. इरिथ्रोमायसिन, अजिथ्रोमायसिन हे तुम्ही ऐकले असतील, बरोबर? हा, तर हे कसे तयार करतात? तर मेनी डिसीज ऑफ ह्युमन्स अँड अदर ॲनिमल्स हॅव बीन कंट्रोल ड्यू टू द अँटीबायोटिक ऑप्टेन फ्रॉम डिफरंट टाइप्स ऑफ बॅक्टेरिया अँड फंगस. तर हे अँटीबायोटिक डिफरंट टाइप्स ऑफ बॅक्टेरिया आणि फंगस पासून बनवलेले असतात, यांच्यामध्ये मायक्रोबियल प्रोसेस करून. तर त्यातली कुठले कुठले अँटीबायोटिक आहेत? पेनिसिलिन आहे, सिफलोस्पोरिन आहे, मोनोबॅक्टम, बॅक्ट्रिसिन, इरिथ्रोमायसिन आहे, जेंटामायसिन, निओमायसिन, स्ट्रेप्टोमायसिन, टेट्रासायक्लिन, वेन्कोमायसिन हे वेगवेगळे आहेत. तुम्हाला फक्त काय आहे की अँटीबायोटिक हे वेगवेगळ्या
डिफरंट टाइप्स ऑफ बॅक्टेरिया आणि फंगस पासून बनलेले असतात. आणि त्याच्यातले 1-2 नावं तुमच्या लक्षात आली तरी बाद झाली. पेनिसिलिन, सेफलोस्पोरिन आणि हे एक्झाम्पल दिलं की तुम्हाला हे 1-2 मार्काला येऊ शकतं. रिफॅम्पिसिन इफेक्टिव्ह अगेन्स्ट द ट्युबरक्युलोसिस, हे त्यांनी एक्झाम्पल दिले. ग्रॅम पॉझिटिव्ह, ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया. रिफॅम्पिसिन इज इफेक्टिव्ह अगेन्स्ट द ट्युबरक्युलोसिस, म्हणजे टीबीमध्ये हे रिफॅम्पिसिन वापरता येतं. पण तुम्हाला अँटीबायोटिक हे छोट्याशा टॉपिकमध्ये काय करायचं आहे, तुम्हाला एवढंच लिहायचं आहे की antibiotics are obtained from the different types of bacteria and fungi, and in many diseases of human or animals these antibiotics are used. एवढंच लिहायचं, जास्त नाही. मग तुम्हाला एक पेनिसिलिन, स्ट्रेप्टोमायसिन, कुठलं सिफोलोस्पोरिन लिहा, इरोथ्रोमायसिन लिहा, जेंटामायसिन, कुठलंही ते अँटीबायोटिक तुम्ही एक एक्झाम्पल म्हणून देऊ शकता. हे अँटीबायोटिक्स कळलाय का टॉपिक? येस सर. कुणाला काय शंका आहे का? हे अँटीबायोटिक्स सर युजफुल पण आपल्या शरीरातल्या मायक्रोब्सला मारतात आणि हार्मफुल पण मारतात ना? हो, मग त्यांनी मारल्यानंतर मग आपल्याला समजा आता काही अँटीबायोटिक दिले की काहींना लूज मोशन होतं किंवा हार्ड स्टूल होते, म्हणजे मोशनच होत नाही, पोटच साफ होत नाही. कारण आपल्या शरीरात जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, लॅक्टोबॅसिलस आहेत आपल्या इंटेस्टाईनमध्ये, त्यांना तो मारून टाकतात अँटीबायोटिक. मग त्यासाठी आपण काय देतो? प्रोबायोटिक. आठवते? येस सर. हा, हार्मफुल बॅक्टेरियांना मारायला प्रोबायोटिक आणि अँटीबायोटिक दोन्ही पण हो येस, हे प्रोबायोटिक हे आपण यूज करतो. मग प्रोबायोटिक हे आपण युजफुल बॅक्टेरिया असतात ते आपल्याला शरीरात दिले जाते, आणि हे त्या हार्मफुल बॅक्टेरियाला प्रोबायोटिक्स मारतात आणि युजफुल फॉर अस. हे अँटीबायोटिक मागं पुढे बघत नाही, सगळ्यालाच मारून टाकतात. कळलं का तुम्हाला? येस सर. आता मायक्रोब्स अँड फ्युल्स. तर फ्युल म्हणजे माहिती आहे तुम्हाला काय? व्हॉट इज मीन बाय फ्युल? मायक्रोब्स म्हणजे कळलंय, मायक्रो ऑर्गॅनिझम. फ्युल म्हणजे माहिती आहे? येस सर, त्याच्यामध्ये पेट्रोल, डिझेल. हा, पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, सीएनजी गॅस, हे सगळे जे गॅस आहेत हे फ्युल्स आहेत, किंवा पेट्रोल आहे, डिझेल आहे, सगळे फ्युल्स आहेत. त्याचा आणि मायक्रोबचा काय संबंध आहे? मायक्रोब्स पासून हे फ्युल कसे बनतात? तर आता यातला गॅसियस फ्युल्स आहे मिथेन, कॅन बी ऑप्टेन बाय मायक्रोबियल एनारोबिक डिकॉम्पोजिशन ऑफ अर्बन ॲग्रिकल्चर अँड इंडस्ट्रियल वेस्ट. म्हणजे आता कुणाकडे आहे का बायोगॅसचं? तुमच्यापैकी कुणाकडे आहे? काही ग्रामीण भागातली मुलं गॅस, बायोगॅसचं प्लांट किंवा बघितलंय कोणी? हो सर, बघितलंय. हा, तर जे डंक आहे, शेण आहे, की हे त्याच्यामध्ये ऍड केलं जातं. ते ऍड करून त्याच्यापासून हा मिथेन गॅस तयार होतो, आणि त्याच्यावरती घरातले जेवण वगैरे बनवायला गॅस तयार होतो. म्हणजे हे गॅसियस फ्युल्स आहेत. म्हणजे तुमचे ॲग्रिकल्चर किंवा अर्बन जे वेस्ट आहे, अर्बन वेस्ट असेल, सर हे मिथेन गॅसचं फॉर्मेशन झालंय नवनीत. झालंय ना? हो सर. हो, पण मग त्याच्यामध्ये हे मायक्रोबियल प्रोसेस, म्हणजे काऊ डंक पासून फ्युल बनणार आहे का? नुसतंच काऊ डंक आहे तर नाही बनणार, त्याच्यावर प्रोसेस झाली पाहिजे. आपण त्या काऊ डंक वरती पाणी टाकलं, पाणी टाकल्यानंतर त्याच्यात ऑटोमॅटिक मायक्रोबियल्स ग्रोथ होणार आणि त्याच्यापासून हा मिथेन गॅस तयार होणार. एनोरोबिक डिकम्पोजिशन, इथं काय लिहिलंय? एनोरोबिक म्हणजे काय? कोण सांगेल? विदाउट ऑक्सिजन डिकम्पोजिशन होणार. आणि अर्बन ह्या जे बाय प्रोडक्ट आहेत, किंवा आता समजा तुमच्या घरातले राहिलेले अन्न आहे, शिल्लक राहिलेले, त्याच्यापासून पण हे मिथेन गॅस तयार करता येतो डिकम्पोजिशन करून, मायक्रोबियल डिकम्पोजिशन करून. मग इंडस्ट्रियल वेस्ट असेल, ह्या सगळ्याचा यूज करून गॅसियस फ्युल तयार केलं जातं. आणि त्यानंतर दुसरा इथेनॉल. इथेनॉल कसं बनतं बघितलं ना? मॉलिस असेल, ईस्ट, त्याच्यामध्ये टाकलं की आपल्याला इथेनॉल मिळतं. आणि इथेनॉल आता स्मोकलेस, म्हणजे इथेनॉल अल्कोहोल आहे, ते इथेनॉल मीन्स अल्कोहोल, ते फ्युल म्हणून पण इथेनॉल वापरलं जातं. इथेनॉलचे प्लांट उभे राहायला लागलेत आता. पेट्रोल डिझेलमध्ये
बायोफ्युल म्हणून त्याचा यूज करायला सुरुवात झालेली आहे, त्यात ऍड करतात. हम्म? त्याच्या हे फर्मेंटेशन मॉलिसिस बाय कशापासून होतो? हे जे मॉलिसिस आहे म्हणजे मळे आहे त्याच्यावर कुठला ईस्ट यूज केला जातो? तर सॅक्रोमायसिस नावाचा ईस्ट, त्यासाठी त्याच्यात वापर करून त्याच्यापासून इथेनॉल बनवलं जातं. आता हा जो थर्ड आहे, हे कळलं का इथेनॉल? Yes. हा. Yes, sir. आता थर्ड आहे हायड्रोजन गॅस इज कन्सिडर्ड टू बी द फ्यूल इन फॉर द फ्युचर. हायड्रोजन गॅस इज रिलीज्ड ड्युरिंग बायोफोटोलायसिस ऑफ वॉटर इन विच बॅक्टेरिया परफॉर्म द फोटो रिडक्शन. म्हणजे आता काय आहे की हायड्रोजन हा आत्ता काय आपण वापरत नाही, पण हायड्रोजन पुढच्या भविष्यामध्ये हायड्रोजन फ्यूल म्हणून वापरलं जाऊ शकतं. म्हणजे आता बायोफोटोलायसिस आहे, याच्यामध्ये वॉटरवरती प्रक्रिया होणार आणि वॉटरमध्ये प्रक्रिया होऊन हायड्रोजन आणि ऑक्सिजन रिलीज होतो, बरोबर. म्हणजे हायड्रोजन फ्यूल म्हणून वापरायचं. मग हे जे बायोफोटोलायसिस आहे हे मायक्रोबच्या मदतीने परफॉर्म करायचं. फोटो रिडक्टेज म्हणजे बॅक्टेरिया परफॉर्म फोटो रिडक्शन, म्हणजे त्याच्यामध्ये रिडक्शन करणार वॉटरमध्ये आणि विच बॅक्टेरिया, हे बॅक्टेरिया करणार आणि तो हायड्रोजन रिलीज होणार आणि तो फ्यूल म्हणून वापरला. आता सध्या नाही, पण इन फ्युचरमध्ये हे होऊ शकतं. सिमिलर टू द फ्यूल व्हेरियस इंडस्ट्री केमिकल आल्सो प्रोड्यूस थ्रू द मायक्रोबियल प्रोसेस. हे मायक्रोब्स जे छोटे छोटे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत त्याचा उपयोग करून ह्या केमिकल इंडस्ट्रीज हे फ्युल्स तयार करतात. व्हेरियस अल्कोहोल, ॲसिटोन, ऑर्गॅनिक ॲसिड, फॅटी ॲसिड, पॉलिसॅक्राइड्स are that are useful as a raw material in chemical industry. Some of these are useful as a raw material for plastic and food products. म्हणजे हे वेगवेगळे जे व्हेरियस अल्कोहोल, ॲसिटोन, ऑर्गॅनिक हे सगळे तयार जे होणार आहेत रॉ मटेरियल पासून, ते केमिकल इंडस्ट्रीमध्ये मायक्रोबचा यूज करून हे रॉ मटेरियल यूज करून प्लॅस्टिक आणि फूड प्रॉडक्टचा यूज करून हे वेगवेगळे व्हेरियस अल्कोहोल, ॲसिटोन पण अल्कोहोलचाच डेरिव्हेटिव्ह आहे. ऑर्गॅनिक ॲसिड, फॅटी ॲसिड, पॉलिसॅक्राइड्स तयार होतात. ते मायक्रोब्स आणि फ्युल्स कळलं का तुम्हाला? सर हे लास्ट पॅरेग्राफ परत एक्सप्लेन करा ना. आता थर्ड वाटत पण सर. थर्ड, आता हायड्रोजन गॅस इज कन्सिडर्ड टू बी द फ्यूल इन फ्युचर. म्हणजे फ्युचरमध्ये हायड्रोजन हा फ्यूल म्हणून यूज करण्याचं कन्सिडर केलं जाते, म्हणजे विचारात आहे. तर ते कसं? हायड्रोजन गॅस इज रिलीज ड्युरिंग बायोफोटोलायसिस ऑफ वॉटर. म्हणजे वॉटरचं लायसिस करायचं. वॉटरचा फॉर्म्युला काय आहे? कोण सांगेल? H2O. हो, त्यातून हायड्रोजन वेगळा करणे हे युद्ध विथ द हेल्प ऑफ बॅक्टेरिया. पण ह्याच्यात प्रॉब्लेम काय आहे? हायड्रोजन हा स्फोटक आहे, माहित ना तुम्हाला? येस सर. हा, आणि ऑक्सिजन हा मदत करतो कशाला? जळण्यासाठी, म्हणजे बर्निंगसाठी. तर हे वेगवेगळे रिलीज झाल्यानंतर त्याचा स्फोट होऊ नये किंवा त्याचा ऑक्सिजनच्या हेल्पनी, ऑक्सिजनमुळं तिथं ह्याचा स्फोट होऊन तिथं फायर होऊ नये, हे पण सगळा विचार करून यात ही प्रोसेसमध्ये हायड्रोजन आता फ्यूल म्हणून येण्याचं म्हणजे ऑलमोस्ट झाल्याच जमाय. फक्त ते यूज आत्ता तरी होत नाही. हळूहळू वॉटर घ्यायचं, वॉटरचं बायोफोटोलायसिस करायचं, त्याच्यातून हायड्रोजन गॅस तयार करायचा आणि हायड्रोजनचा उपयोग करून गॅस म्हणून करायचा. कळलं का तुम्हाला? येस सर. त्याचे खायचे आपण सांगा सर. आता सिमिलर टू फ्यूल व्हेरियस इंडस्ट्रियल केमिकल्स आर ऑल्सो प्रोड्यूस थ्रू द मायक्रोबियल प्रोसेस. आता हे फ्यूल झालं. केमिकलच्या इंडस्ट्रीमध्ये जे वेगवेगळे केमिकल आहे, अल्कोहोल आहे, ॲसिटोन, हे वेगवेगळ्या केमिकल्स आहेत. हे सुद्धा अल्कोहोल, ॲसिटोन, ऑर्गॅनिक ॲसिड, फॅटी ॲसिड, पॉलिसॅक्राइड हे रॉ मटेरियल वरती मायक्रोबचे ॲक्शन करून केमिकल इंडस्ट्री बनवतात, एवढं त्यांना सांगायचं. सम ऑफ दीज आर युजफुल ॲज अ रॉ मटेरियल फॉर. मग ह्यातले जे काय हे तयार होतात, अल्कोहोल, ॲसिटोन असेल, ऑर्गॅनिक ॲसिड, फॅटी ॲसिड, पॉलिसॅक्राइड, हे प्लॅस्टिक इंडस्ट्रीमध्ये रॉ मटेरियल म्हणून वापरलं जातं किंवा फूड प्रॉडक्टमध्ये. आलं लक्षात? येस सर. येस सर. आता इथेनॉल असेल, ॲसिटोन असेल, हे ऑर्गॅनिक ॲसिड्स असतील वेगवेगळे, हे तुमच्या फूड प्रॉडक्टमध्ये पण वापरलं जातं. कळलं? येस सर. हो.
थोडासा टॉपिक अवघड आहे.